त्यांनी म्हणून सांगितलं, पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचं. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम. 29 ऑगस्टला करणार निर्णायक आंदोलन. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात शासनाकडून चुका झाल्या, मंत्री विखे पाटलांची कबुली. तर जरांगेंना आंदोलन न करण्याची विखे पाटलांकडून विनंती. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक. विजय वडेट्टीवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. अमरावती दुर्घटनेच्या प्रश्नावरनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर निरुत्तर. घटनेबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना आंबेडकरांची थातूरमातूर उत्तरं. जर प्रश्न सुटणार असेल तर तोच घेऊया आपण. अमरावती दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री आंबेडकरांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांची मागणी. तर राजीनाम्यानं प्रश्न सुटणार असतील तर राजीनामा द्यायला तयार, आंबेडकरांची कबुली. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी. 6 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 5086 कोटी वितरित. आम्हाला अजून वेळ पाहिजे तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे. महाराष्ट्रात मराठी शिका ही अपेक्षा गैर नाही. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. वेळही वाढवून देण्याची दाखवली तयारी. त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय. जळगावच्या पाळधीर नरसोद बायपासच्या कामावरनं पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा संताप. कंत्राटदाराला जेलमध्ये टाकण्याची मागणी. जामखेडच्या आनंद मेळाव्यात आकाश पाळण्यातनं तरुणी कोसळली. अपघातात तरुणी गंभीर जखमी. कपिल देव आणि सुनील गावस्करांसह 21 माजी क्रिकेटपटूंचं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र. इम्रान खानला तुरुंगात उपचार देण्याची पत्रातनं मागणी. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाचा आज 12वा दिवस आहे. तब्बल 12 दिवस उलटूनही राज्य सरकारकडून कोणतीही चर्चा न झाल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आम्हाला वसतिगृहातील सुविधा आणि हक्क देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी घेतलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. पाहूयात. पुणे शहरातल्या मांजरी परिसरात ना एक महाराष्ट्र शासनाचं वसतिगृह आहे. त्या वसतिगृहातली ना जवळपास 6 ते 7 विद्यार्थी किंवा त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी गेल्या 12 ते 13 दिवसांपासून एक आमरण उपोषण करतायत. साध्या मागण्या आहेत. मी सुरुवातीला हे हॉस्टेल कोणाचं दाखवतो. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचं आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह आहे पुण्यातल्या मांजरी परिसरात. गेल्या अनेक वर्षापासून हे वसतिगृह इथं आहेत, पण समस्या मात्र गेल्या अनेक वर्षापासून त्याच आहेत. शुद्ध अन्न मिळत नाहीये. राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये जे मुद्दे आहेत असे अनेक मुद्दे घेऊन ना या वसतिगृहात वास्तव्यास असणारे राज्यभरातले विद्यार्थी जे आहेत राज्यभरातून आलेले ते उपोषणाला बसतात. आणि आजचा हा पहिला दुसरा दिवस नाहीये, तर गेल्या जवळपास 12 दिवसांपासून या सगळ्या मुला मुलींचं उपोषण सुरू आहे. तर मला सीएम सरांना अशी विनंती करायची, सर आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला शिक्षण पाहिजे. आमच्या मुली आता बघितलं असेल 2 वर्षामध्ये 550पेक्षा अधिक मुली दगावल्या आहेत आश्रमशाळेमध्ये. तर पुढे असं होऊ नये यासाठी आश्रमशाळा सुधरवा. आज उपोषणाचा 12वा दिवस आहे आणि आमचे सर्व भाऊ बहीण इथे मागचे 12 दिवस झाले उपोषण करत आहेत.
काय मागण्या आहेत तुमच्या? 3 मागण्या कुठल्या आहेत ज्या सरकारनं आत्ताच्या आत्ता कराव्यात, किंवा काय अडचणी येतात तुम्हाला या सगळ्या वसतिगृहात किंवा राज्यभरातल्या वसतिगृहात? जो शासनाने जो नवीन GR काढला आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तो तात्काळ रद्द करण्यात यावा. कुठला GR आहे जरा प्रेक्षकांना आम्हाला ना तो GR नेमका काय आहे ज्या GRच्या विरोधात तुम्ही लढताय? कारण सरकार लक्ष का देत नाही हा मूळ मुद्दा आहे. तर तो जो GR आहे, खरं तर 5 तारखेला एक GR आला आणि त्याच्यानंतर सुधारित GR म्हणून त्यांनी 14 तारखेला एक नवीन GR काढला. ब्रेकनंतर पुढे एक मोठी बातमी पाहूया. मुंबईतल्या कांदिवली आणि मुंबई लगतच्या मीरा रोडमध्ये अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. कांदिवलीमध्ये लिंक रोड परिसरात काही अमराठी रिक्षा चालकांनी इथे सुरू असलेली रिक्षाची वाहतूक थांबवत रास्ता रोको आंदोलन केलं. राज्य सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू केलेल्या मराठी भाषा सक्तीच्या विरोधात या रिक्षा चालकांनी हा पवित्रा घेतला. मराठी बोलणार नाही अशी मुजोरीची भाषा यावेळी काही रिक्षा चालकांनी इथे केल्याचं दिसलं. त्याचसोबत एका मराठी रिक्षा चालकाला अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण देखील केलेली आहे. दरम्यान मीरा रोडमध्ये ही रिक्षा चालकांचा उद्दामपणा पाहायला मिळाला. मीरा रोडच्या पिनाकोला परिसरामध्ये रिक्षा चालकांनी प्रवाशांना रिक्षामधून उतरवल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं RTOच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या प्रकरणात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या रिक्षा चालकांनी असा उद्धटपणा प्रवाशांसोबत केलेला आहे त्यांना मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही नक्कीच परवाना रद्दबाबतची नोटीस तात्काळ त्यांच्यावरती इथं चलन देऊन त्यांना ज्या रिक्षा चालकांनी असं केलेलं आहे त्यांना परवाना रद्दची आम्ही तात्काळ नोटीस पाठवू. त्याला हे मारहाण केली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला मारलं, त्याच्या तोंडाला लागलं पण आहे. हे त्याच्यानंतर कळल्यानंतर आम्ही तिथे आमचे सहकारी सर्व महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचले त्या ठिकाणी. त्यानंतर मीही गेलो तिकडे. गेल्यानंतर जे काही शेअरिंग रिक्षावाले रिक्षा बंद करून ठेवले होते त्यांना मी विचारलं, तुम्हाला रिक्षा चालवायची आहे, नसेल तर इथून रिक्षा काढा, हा पार्किंग प्लॉट नाही आहे. नाही सर, आम्हाला चालवायचे, आम्हाला वाटले इथे मारपीट झाली म्हणून आम्ही बंद केले. तर सर्वांनी रिक्षा चालू केली. त्याच्यानंतर आम्ही त्याला शोधत होतो ज्या उत्तर भारतीयांनी मारहाण केलेली मराठी रिक्षा चालका तो भेटला. त्याला पोलिसांच्या, तो वयस्कर होता त्यामुळे आम्हाला खंत आहे की आम्ही त्याला मनसे स्टाईल दाखवू शकलो नाहीये, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस त्याच्यावरती FIR घेत आहेत. अगर वो नहीं सीख पाता है तो उससे कोई वैलिड रीजन है क्या, ये समझने की कोशिश करनी चाहिए. और लगे कि नहीं वो जानबूझ के नहीं जिद कर नहीं सीखना चाह रहा है तो बिल्कुल सरकार स्वतंत्र है इस प्रकार से निर्णय लेने के लिए और अपने कानून को लागू करने के लिए सरकार को सख्ती से पेश आना चाहिए. लेकिन जिन लोगों ने अभी नहीं सीखा है उनको थोड़ी सी मोहलत मिलनी चाहिए, ऐसा मैं माननीय मंत्री महोदय से आज निवेदन करने आया. कुठल्याही प्रकारे कुणाचाही रोजगार हिरावून आम्ही घेणार नाही. प्रत्येकाला संधी देऊ, नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी देऊनच आम्ही कारवाई करू. परंतु कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल.